देवा देवा, आय एम सॉरी. इतकं काय रागवायचं माझ्यावर? मी सॉरी बोलतेय ना. म्हणजे ना, एका फोन मध्ये मी बिझी झाले आणि त्यानंतर मला वेळच मिळाला नाही तुम्हाला परत कॉल करायला, आणि म्हणून सगळा गोंधळ झाला खरं तर. पण अच्छा ठीक आहे, मी एक्सेप्ट करते की माझी चूक झाली. तुम्ही मला शिक्षा द्या, मी शिक्षा भोगायला तयार. पण तुम्ही बोला, तुम्ही काहीही बोलात का माझ्याशी? डॉलीबाई, एक सांगू तुम्हाला? सांगा. डॉलीबाई, यापुढे ना आपण आता कमी भेटत जाऊया. नाही, हेच आपल्या दोघांसाठी चांगलं आहे. का? त्याचं काय डॉलीबाई, आपल्याला खोपडीत आलंच नाही. आपण खूप विचार केला होता, आपल्याला कळलं की हा लोचा कुठे आहे ते. आपल्याला आता कळलं की आता यापुढे ना तुम्ही त्या डीएसनच जास्त वेळ देणार आहात. तुम्ही एकतर त्यांच्या बरोबर फोनवर बोलत असणार, नाहीतर त्यांचं काही काम करत असणार. बघा ना, तुम्ही आलाच नाही, तुम्ही आपल्याला तर विसरूनच गेला. असं काही झालेलं नाहीये. बरं, मी का त्या डीएसच्या कामात बिझी असेल? आणि मी त्यांना फोन पण केलेला नाही, मी त्यांना भेटले पण नाही. सकाळपासून आमचा फोनही झालेला नाही. तुम्ही बघा, चेक करा. बघा, हा तुम्ही मनाने लई चांगले आहात, जबरदस्त स्वभाव आहे तुमचा. पण ना आपलाच लोच होतो नेहमी, आपणच समजून घेत नाही. हे बघा, आपण असं तुम्हाला भेटणं, तुमच्याशी बोलत बसणं, हे तुमचा टाइम घेणं, हे नाही, बरोबर नाही. हे सगळं डीएस ना कळलं ना तर त्यांना काय वाटेल? नाही डॉलीबाई, आपल्यामुळे ना उगीच तुमच्या नात्यात काय लोचा नको. ओ माय गॉड, देवा काय झालंय तुम्हाला? अहो, असं काही नाहीये. आणि म्हणून इतक्या वेळा बोलवल्यानंतर पण तुम्ही आला नाही मला भेटायला. म्हणजे तेव्हा मला आहे ना, तुम्ही किती किती साधे सोपे सरळ वाटता. मग तुम्ही ना हे असं काहीतरी वागता आणि मग ना मला धक्का बसतो आणि मग मला असं वाटतं की तेव्हा तुम्ही किती कॉम्प्लेक्स आहात. या बघा, आहे ना, आपलाच कुठेतरी लोचा असतो, आपणच कधी प्रॉब्लेम करतो. नाही, तुम्ही असं काहीही लोचा वगैरे काही केलेलं नाहीये. तुम्ही ऐका माझं. मला काय, आता मी कसं सांगू तुम्हाला? हा म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर का आपल्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली तर जुन्या व्यक्तीला आपण विसरून जातो का? किंवा त्या जुन्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातलं महत्व कमी होऊन जातं का? नाही ना. इनफॅक्ट कधी कधी त्या नवीन व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात असलेल्या जुन्या व्यक्तीचं इम्पॉर्टन्स आपल्या आयुष्यात वाढतं. खरंच. बरं मला सांगा, जेव्हा आपल्याला नितांत गरज असते तेव्हा खंबीर आधार कोणाचा वाटतो? म्हणजे ती जुनी व्यक्ती जी आपल्याला पूर्णपणे ओळखते तीच आपल्याला आधार देणार ना. म्हणजे समजा आता तुमचं लग्न झालं तर तुम्ही मला भेटणारच नाही आहात का? नाही ना डॉलीबाई, आपण तर तुम्हाला भेटणारच. हा, आपलं लग्न झालं आणि आपल्याला तुम्हाला भेटता येणार नाही असं होणार असेल ना, तर आपण लग्नच करणार नाही. हा, आपण लग्न करणार नाही. आणि मी पण तुम्हाला एक सांगते की माझ्या आयुष्यात हे असं कुणी डीएस आणि कुणी असं कुणी आलं ना तरी तुमचं जे माझ्या आयुष्यात स्थान आहे ना, खूप स्पेशल. आणि तुमची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. कळलं? राधा, कबीर, काय आहे? घाबरले ना मी. तू आणि घाबरलीस? बाय द वे, तू आता खुश असशील ना? मी का? नाही म्हणजे आता देवाच मॅमला डीएस वरून चिडवतोय, मॅमही खुश आहेत, आणि मुख्य म्हणजे डीएस आणि देवा ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे तुला पटलं असेल ना? खरं तर नाही. म्हणजे माझे डाऊट्स अजूनही क्लिअर नाही झालेत. काय? हळू, किती मोठ्याने ओरडतोयस? अगं पण तुझ्याच सांगण्यावरनं मी देवाचा फोन चेक केला ना, तरी अच्छा, म्हणजे मी खोटं बोललो? नाही, खोटं असं नाही, पण तरी मला माझं इन्स्टिंक्ट काहीतरी वेगळंच सांगतंय. हे बरं आहे. नाही आता ना एक काम करा, तुम्हीच कसे बरोबर आहात ना ह्याचा पुरावा तुम्हीच द्या. म्हणजे देवा डीएस आहे का नाही. माझी खात्री पटली आहे,
तुझं तू बघ. ठीक आहे, आता मीच ट्राय करते. येस मॅम, आता मी तुम्हाला विचारणार, ट्रूथ और डेअर? डेअर. येस, मला हेच हवं होतं. एखादं छानसं गाणं म्हणा किंवा डान्स करा. नाच डान्स एक नंबर. हा बरोबर बरोबर. नाही 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 प्लीज, असं डान्स आणि गाणं वगैरे बापरे, माझा काही संबंध नाही या गोष्टींशी. नको नको. कबीर सांग ना तू तरी. मॅम दिस इज नॉट डन. मॅम प्लीज, मॅम प्लीज. ही चिटिंग आहे, असं नाही. मॅम चीटिंग आहे, प्लीज प्लीज हो म्हणा. म्युझिक ओके 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 ओके. येस मॅम, डान्स करायला तयार झाल्या. नाही डान्स नाही, गाणं गाते. ओके चालेल. ठीक आहे. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए, उससे कहो कभी सामने तो आए मेरे ख्वाबों. हसताय तुम्ही सगळे, मी सांगत होते. नाही नाही एक नंबर. तुम्ही तर ते बोलतात ना प्लेबॅक सिंगर, तसं व्हायला पाहिजे. काही काय. मॅडम, डॉक्टरांना बोलवू का? का काय झालं? का हो पिंकीताई, काय झालं? म्हणजे मॅडम चक्क हसतायत. मॅडम तुमची तब्येत बरी आहे ना? तुम्हाला बरं नाही वाटत आहे मला माहिती आहे, म्हणजे तुम्ही कधी असं हसतच नाहीत ना. कबीर दादा प्लीज तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना, त्यांना नाही बरं वाटत आहे. स्टॉप इट पिंकी, असं काही वेगळं मी केलं नाही. उगीच काहीतरी अति बोलत असते. म्हणजे तुम्ही चक्क आज हसताय, गाणी गाताय, सगळ्यांबरोबर बोलताय, म्हणजे काहीतरी वेगळंच आहे ना. नाही तुम्हाला बरं नाही, मी डॉक्टरांना बोलवते मॅडम. आहे की ना पिंकीताई, आज तुम्ही आपल्याकडे पाहिजे ते मागा, आपण तुम्हाला देणार. तुम्हाला पण असंच वाटतं ना? बघा ए काय रे कबीर, ते काय कुठलं गाणं? तेरे ख्वाबों में जो आए. ए गप्प बसा, बास झालं. पण मॅम हे बघा, म्हणजे आता आम्ही काहीच बोललो नव्हतो, पण तरी पिंकीताईला वाटलं म्हणजे कुछ तो गडबड आहे दया. पिंकीताई, आजकाल मॅम तुझ्यावर पण खूप चिडतात ना ग? मॅडम आणि चिडतात? हॅ. मॅडम चिडत नाहीत, पण मला ना एक वेगळाच डाऊट आहे. हा म्हणजे मला ना खूप भीती वाटतेय. कसली? म्हणजे जर असंच वागत राहिला नाही हा, तर एके दिवशी त्याच विसरून जातील की नक्की राग कशाशी खातात ते. म्हणजे हल्लीचीच गोष्ट आहे, चुकून ना मी यांची महत्वाची गोष्ट रद्दीत टाकली. मला वाटलं मी आता मेले, आता माझी नोकरी जाते. आता मॅडम खूप चिडचिड करणार, राग करणार, पण मॅडम चक्क एक शब्द सुद्धा बोलले नाही तो. मला कळलंच नाही की नक्की काय झालं ते. राधाताई तुम्ही ना उगाच आमच्या मॅडमना काही सुद्धा बोलू नका. आमच्या मॅडम खूप चांगल्या आहेत, हो ना मॅडम? पिंकी, कॉफी देऊन झाली ना? जा ना आता, बघ किचन मध्ये काहीतरी काम असेल ना. हो, मी ना गरमागरम भजी केली, पटकन घेऊन येते. तिला ना कारणच पाहिजे. आता भजी करेल, मग परत कॉफी करेल, मग परत भजी करेल, चालूच असणार आहे हीच. चला आपण हॉलमध्ये बसूयात. चला चला. कबीर कबीर कबीर, आता तू मजा बघ. ओके चल. अरे चल. थँक्यू. कुमकुम. पिंकी, झालं का भजा? चला चला चला, आता दुसरा गेम खेळूया. काय खेळायचं? काय खेळणार? कावळवण, चिमणी गुड. नको नको, दुसरा. गेम नंतर खेळा, आधी गरमागरम भजी खाऊन घ्या. मी अजून घेऊन येते हा. वा, इतकी मस्त झाली आहे ना भजी. पिंकीला हे एक काम अगदी चोख जमतं, कुठल्याही इन्स्ट्रक्शन्स न देता. मॅम, एक रिक्वेस्ट करू तुम्हाला प्लीज. बोला ना. तुम्ही त्या DS ना एकदा फोन करा ना प्लीज प्लीज मॅम. पाणी घे. मॅम करा ना तुम्ही त्यांना एकदा फोन, मी एवढं सांगते प्लीज मॅम, प्लीज एकदा. वेड लागलंय का तुम्हाला राधा? काही काय
तुम्ही पटकन हे सगळं खायचा प्रोग्राम संपवा आणि अभ्यासाला लागा. मॅम म्हणजे आम्हाला फक्त ते कसे बोलतायत हे ऐकायचं होतं एकदा, म्हणून प्लीज ना मॅम, प्लीज. नाही राधा, काही काय. मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच ऐकायचंय, कबीरला सुद्धा ऐकायचंय. नाही ते मॅम एकदा फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे, म्हणजे ते एवढे मोठे डॉक्टर आहेत ना. देवा, हा? तू पण सांग ना मॅम ना फोन करायला एकदा. म्हणजे काय हरकत आहे ना त्यांनी फोन केला तर. नाही, हरकत तर काहीच नाहीये, पण आपण कसं सांगणार त्यांना? त्यांची इच्छा नसेल तर आपण त्यांना जबरदस्ती कसं करणार आहे ना? नंतर करतील ते. हा, थँक गॉड निदान तुम्ही तरी माझ्या बाजूने बोलताय. बघा ना मुलांचं काय वेडेपणा चालू आहे, आणि आमचं काय वय आहे का हे असं करायचं? काही काय. मॅम प्लीज ना, आता यात वयाचा काय संबंध आहे? आज देवाचं काही खरं नाही. ह्या राधाचं लक्षण ना काय ठीक दिसत नाहीये. तिची आता दुष्काळात 13वा महिना. हे सत्या, सत्या, हे वकील, अरे याचा अर्थ सांग ना काय ते. आता तुला काय दिसणारे आणून द्यायचे काय? अरे अर्थ माहिती आहे रे मला, पण ते देवाने हेल्प असं का लिहिलं ते कळत नाहीये. मला वाटतं भाई काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असणार हा. अरे पण नेमका प्रॉब्लेम काय झालाय ते कसं कळणार? ए आपल्याला तर वाटतंय ना डॉली बाईनीच आपल्या भाईला काहीतरी त्रास दिला असणार हा. अरे मग देवा हेल्प असं का लिहिल? नक्कीच काहीतरी वेगळं घडलंय. मग राधाने परत तमाशा. नाही 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 रे, राधाबाईला तर काहीच माहिती नाही ती कशाला काय करेल. आपल्या अक्काने तर काय केला नसेल ना? अक्कल तरी कुठे काय माहिती आहे. काय झालं असेल, लवकरात लवकर शोधून काढायला हवं. हे आपल्या भाईला कोण ब्लॅकमेल तर करत नसेल ना? नाही नाही नाही, भाईला ब्लॅकमेल करून कोणाला वरती जायची घाई झाली आहे. आणि तसं पण आपला भाई डॉली बाईंकडे आहे ना. मग काय असेल? एक नक्की, हा मामला डीएसच्या संदर्भातच असणार. नक्की काय असेल? ए वकील, डॉलीबाईने डीएस ला फोन मारायचा ठरवला असेल तर देवा अडकणार. आता कोणाचे दिवस भरले रे? ए तू जरा बाहेर जाऊन बघ कोण आलंय ते. तोपर्यंत मी देवाची सोय करतो काहीतरी. कोण कडमडलं रे? ये झुमरू, क्या काम है तेरा? वो हमारी बेसवा, हाँ भैंसवा का क्या? वो बच्चा हुआ, अरे हम क्या बारसा डाले उसका? खरगोश लेके आया. तेरे खरगोश का हम खरगोश ले लिया. आपण ते पटकन भजी गरम करून आणतो. अरे देवा, तू बस ना, तू कशाला उठतोस? आपली पिंकी ताई आहे ना, ती आणून देईल आपल्याला. एक मिनिट, तू बस इथेच. बर, पिंकी ताई, पिंकी ताई. मॅम प्लीज तुम्ही एकदा फोन करा ना, म्हणजे मी सांगते म्हणून. काय प्रॉब्लेम आहे? एकदा प्लीज मॅम, प्लीज. मी सांगते नाही म्हणून. नाही, एवढे मोठे डॉक्टर आहेत, बिझी असतील ना. हे असं त्यांना फोन करणं म्हणजे नाही, मला कसं तरीच वाटते. मला नाही वाटत मला हे जमेल. प्लीज. हा म्हणजे आता मॅमना जर नसेल बोलायचं तर तू कशाला फोर्स करतेस उगाच? कबीर, तू गप्पच बस. मॅम तुम्हाला जमत नसेल पण मला जमतं. तुम्ही बोला. हे बघा मी फोन लावते, थांबा. हे घ्या, मी लावलाय त्या डीएस ना फोन. बोला तुम्ही. हा बोला ना. बापरे. तिच्या तर राधाने ना तर आपली पुलटू वाट लावली आहे. आता काय करायचं यार? हा सत्या पण झोपला की काय? तिच्या तर रिप्लाय पण देत नाहीये तो. अरे देवा, आता तूच वाचव आपल्याला. जयराम देखिए भाऊजी. कोण पाहिजे? चंपा. हाँ? चंपा माने हमारी बेसिया का नाम है.
अम्मा 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 वो कहा हुआ है ससुरा के नाती हमारी भैंसिया को बच्चा हुआ है। मी काय करू? तो ये दूध ले लो, चिक दूध, खरबस बनाओ इसका, खरबस मस्त मस्त खरबस बनता है, ले लो चिक दूध, ले लो चिक दूध। नाही नाही नकोय आम्हाला. तुम्ही जा. अरे ले लो बच्चों को खिलाओ, बढ़िया बढ़िया खरबस बनाओ, ले लो खरबस, मस्त मस्त खरबस। अरे नहीं चाहिए बोला ना. जा. काय झालं? चल बाहेर चल. काय अरे ले लो दूध ले लो, खरबस ले लो। अरे खरवस डॉलीबाई, खरवस एक नंबर टेस्टी असं माहिती आहे, ताकदसाठी सुद्धा. थांबा, आपण पातेला देखील आता आहे. लाव घ्या ना प्लीज. म्हणजे मलाही खूप आवडतो आणि आपण इतके दिवसात खाल्लाही नाहीये. भैया टाकू इसमें टाकू. ले लो ऐसा खरबस बनेगा ये वटनारच नहीं खरबस है। मॅम तुम्ही परत एकदा फोन ट्राय करा ना. हॅलो. डीएससी फोन उचलला. किसने फोन उठाया? डीएस दीपक सरदेसाई. हा काय बोलू का आता? हॅलो डॉक्टर मोनिका बोलतेय. बिझी आहात का? हो म्हणजे मी जरा हॉस्पिटलमध्ये आहे आणि कामाच्या वेळात मला असं बोलणं जमत नाही. सो हे बापरे, आय एम सॉरी. म्हणजे खरं चुकलंच माझं. तुमचं काम झाल्यानंतर मग आपण बोलू. हा, यू हॅव अ गुड डे. बाय. राधा, तुमच्यामुळे झालंय हे सगळं. ते कामात होते आणि मी त्यांना डिस्टर्ब केलं. तुमच्या या पोर खेळाला ना मी परत कधीच बळी पडणार नाहीये. अच्छा, इमेजचा तरी विचार करायचा. डॉलीबाई कशाला ओरडताय तिला? हा असू दे. राधा हे घ्या, इलायची टाकायची त्याच्यामध्ये, एकदम मस्त होतं खरवस. हा डॉलीबाई, ते जरा खरवस आपल्या घरी पण हवाय ना, तर आपण भैयाला घरी नेतो, अक्काला भेटवतोय ना. चल चल भैया, चल घे. चलो हा, चला. खरबस वाला राधा, मला किती ऑकवर्ड वाटतंय. काय बापरे. काय राधा मॅडम, पटली का खात्री? म्हणजे डीएस नी फोन उचलला याचा अर्थ देवा डीएस नाहीये हे पटलं ना? मला जे पटलंय ते लवकरच तुला सुद्धा पटवून दे, तेही पुराव्यासकट. डोंट वरी. आई शपथ, आपल्याला एक कळत नाही की डॉलीबाईंसोबत नक्की बोलला कोण. आपण तर फुल टू टेन्शन मध्ये होतो. आई शपथ, खराडी असता नव्हता ना. हे देवा, कूल डाऊन कूल डाऊन. हे बघ, जस समोर साबित झालं ना खरा डीएस कोण आहे, बस. तेच तर वकिलाचं काम आहे. अरे हा, पण हे केलं तरी कोणी? हे सगळं आपणच तर केलं आहे. कसं? मी सांगतो. मी सत्याला सांगून तुझा फोन माझ्या फोनवर डायव्हर्ट करून घेतला आणि तिकडनं फोन आल्यावर मी इकडनं बोललो. हा हॅलो मॅडम, हा जरा हॉस्पिटलमध्ये आणि कामाच्या वेळेला मला असं बोलणं नाही जमणार. आई शपथ, अरे एक नंबर आहात तुम्ही. आता या डीएसच्या नादामध्ये अजून काय काय करायला लागणार आहे ना, देवालाच माहिती.